नमस्कार. आपण रोज कितीतरी छोटे मोठे निर्णय घेत असतो, बरोबर ना? आणि त्यातलाच एक अगदी साधा वाटणारा निर्णय म्हणजे पाण्याची बाटली कुठली वापरायची. आजकाल कसं झालंय, प्लास्टिकला पर्याय म्हणून तांब्याच्या आणि स्टीलच्या बाटल्या खूपच लोकप्रिय झाल्या आहेत. पण मग गोंधळ उडतो की या दोन्हीमध्ये आपल्यासाठी नक्की कोणती योग्य. चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं करूया. तर प्रश्न अगदी सरळ आहे. रोजच्या वापरासाठी तांब्याची बाटली चांगली की स्टीलची? ही निवड म्हणजे एका बाजूला आहे आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आहे आजची आधुनिक सोय. आणि खरं सांगायचं तर हाच विचार आजकाल खूप जणांच्या मनात येतो. तर मग आपल्यासमोर हे दोन पर्याय आहेत, एक तांबे आणि दुसरं स्टील. सध्या दोन्ही धातू खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे असे फायदे सांगितले जातात. चला तर मग एक एक करून दोन्ही बाजू नीट समजून घेऊया. चला सुरुवात करूयात तांब्यापासून. तांब्याच्या बाटलीचा संबंध हा थेट आपल्या आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाशी जोडला जातो. असं म्हणतात की त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. पण ते नेमके आहेत तरी काय? चला पाहूया. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याला आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं गेलंय. ही आपली हजारो वर्ष जुनी भारतीय वैद्यकीय प्रणाली आहे आणि याच परंपरेमुळे तांब्याला एक खास स्थान मिळालं आहे. तर तांब्याचे नेमके फायदे आहेत तरी काय? बघा, तांब्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणजे ते जंतुनाशक आहे. ते पचनसंस्थेसाठी चांगलं मानलं जातं, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं आणि एक उत्तम अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करतं. एवढंच नाही तर ते थायरॉईड आणि हॉर्मोन्सचं संतुलन राखायलाही मदत करू शकतं असं मानलं जातं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तांब्याचे हे फायदे मिळवण्यासाठी पाणी कमीत कमी 6 ते 8 तास त्या बाटलीत साठवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, रात्रभर पाणी भरून ठेवलं आणि सकाळी प्यायलं तर त्याचा जास्त फायदा मिळू शकतो. आता तांब्याची बाटली वापरायची म्हणजे तिची स्वच्छता हा एक महत्त्वाचा भाग आहे. तिला वेळोवेळी लिंबू आणि मीठ किंवा व्हिनेगरच्या मिश्रणानं आतून स्वच्छ करावंच लागतं. याने काय होतं की तिचं ऑक्सिडेशन होत नाही आणि ती स्वच्छ राहते. आणि हो, धुतल्यानंतर वापरण्यापूर्वी ती आतून पूर्णपणे सुकलेली आहे याची खात्री नक्की करा. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या पर्यायाकडे, स्टीलची बाटली. तांब्याच्या तुलनेत हा एक आधुनिक आणि खरं सांगायचं तर खूपच व्यावहारिक पर्याय मानला जातो आणि याचे फायदे तांब्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. मग स्टीलची निवड का करायची? सगळ्यात पहिलं म्हणजे यात कुठलेही रासायनिक घटक नसतात, त्यामुळे पाण्याच्या चवीत काहीही बदल होत नाही. दुसरं म्हणजे ते प्रचंड मजबूत आणि टिकाऊ असतं. त्याला गंजही लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याची स्वच्छता करणं अगदी सोपं असतं. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तर हा एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. स्टेनलेस स्टील 100% पुनर्वापर करण्यायोग्य आहे. याचाच अर्थ ही एक पूर्णपणे इको फ्रेंडली निवड ठरते. स्टीलच्या बाटल्यांचा एक मोठा व्यावहारिक फायदा म्हणजे त्यांचं इन्सुलेशन. आता बऱ्याचशा स्टीलच्या बाटल्यांमध्ये ही सोय असते. यामुळे थंड पाणी तासनतास थंड राहतं आणि गरम पाणी तितकंच गरम. ही एक अशी सोय आहे जी तांब्याच्या बाटल्यांमध्ये सहसा मिळत नाही. पण एक छोटीशी गोष्ट इथेही लक्षात ठेवायला हवी. काही स्टीलच्या बाटल्यांमध्ये निकेल नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते. म्हणूनच स्टीलची बाटली विकत घेताना ती चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. तर आतापर्यंत आपण दोन्ही बाजू पाहिल्या आहेत, तांब्याचे आयुर्वेदिक फायदे आणि स्टीलची आधुनिक सोय. आता खरा प्रश्न उरतो की या दोन्हींपैकी आपल्यासाठी नक्की योग्य कोणती? चला, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची थेट तुलनाच करूया. हा तक्ता बघा, आपल्याला निर्णय घ्यायला खूप मदत करेल. आरोग्याच्या बाबतीत पाहिलं तर तांबे आयुर्वेदिक फायदे देतं, तर स्टील रासायनिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित आहे. सोयीच्या बाबतीत तांब्याला नियमित आणि विशिष्ट प्रकारची स्वच्छता लागते, तर स्टील स्वच्छ करायला एकदम सोपं आहे. टिकाऊपणाबद्दल बोलायचं झालं तर तांबे एक मऊ धातू आहे, तर स्टील त्या मानाने खूप मजबूत. आणि पर्यावरणाचा विचार केला तर तांबे एक नैसर्गिक घटक आहे, तर स्टील 100% रिसायकल करता येतं. आणि सरतेशेवटी निष्कर्ष अगदी सोपा आहे. जर आयुर्वेदिक फायदे हवे असतील तर तांबे हा एक उत्तम पर्याय आहे. पण जर एक टिकाऊ, वापरायला सोपी आणि पर्यावरणपूरक बाटली हवी असेल तर स्टीलची निवड नक्कीच चांगली ठरेल. यात कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट असं काहीच नाहीये. निवड पूर्णपणे आपल्या गरजेवर अवलंबून आहे. तर अंतिम निवड कशासाठी करायची? आरोग्यासाठी की सोयीसाठी? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या जीवनशैलीनुसार आणि प्राधान्यानुसार स्वतःलाच विचारायला हवा. त्यामुळे पुढच्या वेळी बाटली निवडताना यावर नक्की विचार करा.